शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला शेती मापण्यासाठी कोणालाही 1 रुपया द्यायची गरज नाही। तुमचं शेत त्रिकोणी असो किंवा ते अवकोणी असो, कसंही जरी असला तरी काहीच अडचण नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेती मापण्याविषयी एक खूप चांगले ॲप्लिकेशन आहे त्याबद्दल सांगणार आहे। तुम्ही पाहत आहे शेतकरी माझा जनतेचा राजा यूट्यूब चॅनल। टाइमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोरवर जायचं आहे। त्या ठिकाणी सर्च करायचं आहे फ्रॉम केअर ॲप्लिकेशन। सर्वात प्रथमच असं एक लोगो येईल। ही जी ॲप्लिकेशन आहे तुम्हाला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायची आहे। ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर सिंपल ओपन करा। ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे आहे मोबाईल नंबर टाकावा लागेल। त्यानंतर जे आहे एक OTP येईल आणि OTP तुम्हाला टाकून या ठिकाणी जे लॉग इन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे खात्यावर जाऊन या ठिकाणी जे आहे सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जे भाषेचा ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ज्याही भाषेमध्ये तुम्हाला समजतं ती भाषा तुम्हाला या ठिकाणी चॉईस करायची आहे। मला उदाहरणार्थ मराठी चॉईस करायची आहे, तर मी या ठिकाणी मराठी सेव्ह करतो। आता हे संपूर्ण ॲप्लिकेशन जे आहे या ठिकाणी जे आहे मराठीमध्ये शो होईल। या ठिकाणी पहा, या ठिकाणी स्टार्टिंगला या ठिकाणी जे आहे 7 ऑप्शन दिलेले आहेत। या ठिकाणी पहा मॅप, माय फार्म, फर्टिलायझर, कॅल्क्युलेटर, उत्पादन खरेदी करा, हवामान, तुमच्या जवळची स्टोअर, डिजिटल लीफ कलर चार्ट। त्यानंतर यामध्ये एक नवीन ऑप्शन जोडलं गेलेलं आहे सफल किसान प्लॅन। याचा जो प्लॅन आहे तुम्ही या ठिकाणी जे घेऊ शकता। जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही घ्या, नाहीतर काही गरज नाही। आता आपल्याला जे आहे वावर मापायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला जे आहे 1 नंबरवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी शेती समाविष्ट करा याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर आहे स्थान जतन करा याच्यावरती सिंपल तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपल्या मोबाईलचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला ऑन करायला विचारेल। तुम्ही या ठिकाणी जे परमिशन देऊन टाका। सिंपल तुम्हाला या ठिकाणी काहीच करायचं नाही आहे। हे जे मॅपिंग सुरू करा याच्यावरती तुम्हाला जे आहे टॅप करायचं आहे। जसं तुम्ही त्यावर क्लिक करताना या ठिकाणी जे आहे दुसरा विंडो ओपन होईल। त्यानंतर या ठिकाणी जे आहे तुम्हाला चालत मापायचं आहे की सीमा समाविष्ट करायची आहे हे या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे। तर मला जे आहे चालत रान मापायचं आहे, तर माझं रान जे आहे त्रिकोण आहे असं आहे, तर मला जे आहे चालत रान मापायचं आहे। त्यासाठी मी जे आहे या ठिकाणी जे आहे चालतवर या ठिकाणी जे क्लिक करतोय। तुम्ही शेतात आहात का हा तुम्हाला विचारतोय, तर आपल्याला या ठिकाणी जे होय मी शेतात आहे याच्यावरती सिंपल तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी जे लोकेशन ऑन करायला विचारत आहे, तर आपल्याला जे आहे लोकेशन ऑन करूया। या ठिकाणी लोकेशन जे आहे ऑन झालेलं आहे। तर आता आपल्याला जे आहे या ठिकाणी जे आहे मापना सुरू करा याच्यावर जे आहे क्लिक करायचं आहे। तर मी आता जे आहे मापना सुरू करा याच्यावरती क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर लक्षात ठेवा, जी आपल्या शेताची बांध असते, जे आपल्या शेताचा शेवटचा एकदम बांध असतो त्यावरून तुम्हाला सरळ चालायचं आहे आणि जिथपर्यंत तुम्हाला मापायचं आहे तिथपर्यंत तुम्हाला चालायचं आहे सरळ। एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथून तुम्ही स्टार्टिंग केली आहे मापायला, शेवट तुम्हाला तिथे जाऊन या ठिकाणी जे आहे आकार बंद करा याच्यावरती सिंपल क्लिक करायचा असतो। आता जिथे मी सुरुवात केली होती स्टार्टिंगला मापायला, तिथे मी आता या ठिकाणी आलेलो आहो। तर या ठिकाणी मला जे आहे सिंपल या ठिकाणी जे आहे काय करायचं आहे, आता आकार बंद करा याच्यावरती सिंपल मला क्लिक करायचं आहे। जसं मी त्यावर क्लिक करताना या ठिकाणी जे आहे क्षेत्र या ठिकाणी दाखवून देईल। या ठिकाणी पहा, आता मित्रांनो काही लोकांनी समजत नसेल की 0.14 म्हणजे हे किती एकर झालं। तर हे जे आहे या ठिकाणी जर तुम्हाला 100 पॉईंट झाले तर या ठिकाणी जे आहे 1 एकर वावर झालं असं या ठिकाणी जे आहे अर्थ होतं। तर या ठिकाणी जे आहे प्रति 10 पॉईंटला जे आहे 4 गुंठे या ठिकाणी जे आहे माप काढलं गेलेलं आहे। जर तुमचे 10 पॉईंट आले तर तुमचे समजा की तुमचे जे आहे 4 गुंठे वावर झालेला आहे। या ठिकाणी माझे 14 पॉईंट झालेलं आहे, तर या ठिकाणी जे आहे 4.5 गुंठेच्या आसपास हा जे वावर या ठिकाणी जे झालेला आहे। मला उम्मीद आहे की तुम्हाला कळालं असेल की वावर कसं मापायचं। तर आजचा हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांना शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।